छत्रपती संभाजीनगर वाळूज परिसरातील अजवानगरमध्ये महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। महावितरणने बसवलेले स्मार्ट मीटर जमिनीपासून अवघ्या 3 फुटांवर लावण्यात आल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या धोकादायक स्थितीमुळे एका लहान मुलीला करंट लागल्याची घटना घडली होती। सुदैवाने मोठा अनर्थ टळलाय। पोलिसात गुन्हा दाखल झाला, मात्र तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। 15/6/2025 माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध होतं आणि त्यासाठी माझी मुलगी आणि त्यांचे मुलं नाशिकहून आले होते। वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम झाला, सर्व 2 वाजतापर्यंत झाला आमचा कार्यक्रम आणि 2 वाजता आम्ही सर्व घरात बसलो असता मग ते 2 मुलं खेळत होते बाहेर। त्या मुलीचा हात त्या स्मार्ट मीटरचं टीओडीचं जे बॉक्स आहे ना त्याला लागला, तिला ते शॉक लागला, ती तिथंच बेशुद्ध पडली। मग ती बेशुद्ध पडल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी दांड्याच्या सहाय्याने, काठीच्या सहाय्याने तिला बाजूला केलं। मग तिला ताबडतोब आम्ही घाटी रुग्णालयात नेलं, तिथं ऍडमिट केलं। ऍडमिट करून तिला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज केला, पण तिचे हातपायाला आता सध्या मुंगे येतात। ह्या मीटरला, ह्या बॉक्सला ते करंट आला होता, शॉक लागला होता। म्हणजे ते वायर त्यांनी ते घाईघाईत काम करून गेले, त्यांचे ते वायर उघडं राहिलं, त्या वायर उघडं राहिल्यामुळे त्या पट्टीला करंट आला, त्याच्यामुळं तिला शॉक बसला। आणि सध्या सुद्धा ते मीटरचे बॉक्स आहे ना अजून खाली, ते अजून त्या महावितरण कंपनीनं ते मीटरच्या बॉक्स वर लावलेलं नाहीये। आता आमची अशी विनंती आहे का ते बॉक्स मीटर आहे ना ज्यांचे त्याच्या घरोघर लावण्यात यावे। त्याच्यामुळे झालेलं आहे, त्याच्यामुळेच झालेलं ते खाली लावले, ते सहज लहान मुलाचा हात त्याला लागला जातो। नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही हे मीटर सुरक्षित उंचीवर हलवले गेले नाही। उलट स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता महावितरणकडून जबरदस्तीनेच मीटर बसवण्यात आल्याचा आरोप होतोय। परिसरातील रहिवाशांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत तात्काळ मीटरचे स्थलांतर करून योग्य सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। नकोच आहे, प्रत्येकाच्या घरोघर लावायला पाहिजे, कारण इथे लहान लहान मुलं खेळत्या, एखाद्या बायचान्स नंगी वायर राहते, एखाद्या मुलाला धक्का शॉट लागला। आत्ताच एक घटना होऊन गेली इथं, तेव्हा हे मीटर आम्हाला नको आहे। एक तर वर लावा, नाही तर मग खांब्यापासून वर लावा, म्हणजे हाईटवर घ्या, नाही तर मग त्याच्या घाटावर लावा। म्हणजे हे एमईसीबीची खूप मोठी चूक आहे असं मला हरकत नाही। हो, तुम्ही काय मागणी करणार आहे एमईसीबी वाल्याकडे? एक तर हे मीटर त्याच्या घरावर लावायला पाहिजे। बरोबर। काय नाव तुमचं? सोपान गोरे। याच्यात आहे ना, मीटर लावल्यापासून बिल सुद्धा जास्त यायला. आम्हाला पहिले 2 मीटर होते आणि त्यावेळेस नाही का ना कमी लाईट बिल यायचं, 300-400 रुपये। पण आता नाही का ना स्मार्ट मीटर बसवल्याच्या नंतर आम्हाला डायरेक्ट 1600-1700 रुपये लाईट बिल येतंय आणि नाही का ना ते खाली पण बसवलं जातंय, तर लहान मुलांना त्याचा खूप त्रास होतोय। हो, चिटकण्याचा धोका आहे। एक लहान मुलीला त्याचा शॉट पण बसला होता आमच्या इथं गल्लीमध्ये। आता आमचं इतकं ते इच्छा आहे का नाही का ना हे स्मार्ट मीटर नकोय आम्हाला आता सध्याच्या परिस्थितीत, कारण की ना लाईट बिल पण खूप येत आहे आणि हे महागाई खूप जास्त झालेली आहे, सगळी टंचाई निर्माण झालेली आहे, गॅस टाकी पण भेटत नाही, काही नाही, तो प्रॉब्लेम जास्त चालू आहे शहरामध्ये। दरम्यान नागरिकांच्या तीव्र संतापानंतर आता तरी महावितरण या प्रकारची गांभीर्याने दखल घेणार का आणि धोकादायक ठिकाणी बसवलेले हे स्मार्ट मीटर तात्काळ स्थलांतरित करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सुमित दंडुके, एमसेन न्यूज, छत्रपती संभाजीनगर।